नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भरती 2024 ची जाहिरात आली आहे. 150 जागांसाठीची ही भरती आहे आणि पात्रता, त्यानंतर वेतन, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम कशी असणार आहे थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जे विद्यार्थी पात्र असतील आणि जे विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात, पुणे पिंपरी चिंचवड सारख्या शहरात राहत असतील, इच्छुक असतील जायला, तर नक्कीच फॉर्म भरायला विसरू नका. ह्याची सगळी माहिती घ्या आणि फॉर्म भरा. 150 जागा आहे. खूप चांगली संधी तुमच्यासाठी असू शकते आणि या संधीबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. सो नक्कीच इग्नाइट अकॅडमीचा हा कोर्स एकदम परफेक्ट तुमच्यासाठी बनवला आहे आणि हा टेक्निकल कोर्स आहे. बाकी तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच हा भेटणार नाही. भेटला तर मला सांगा किंवा आमचा कोर्स व्यवस्थित एकदा बघा. याची व्हिडिओ, काही डेमो लेक्चर आमचे बघा, कारण याच्यामध्ये प्रॉपर माहिती दिली आहे. इव्हन जो विद्यार्थी या परीक्षेतून सिलेक्ट झालेला आहे, टॉपर आहे, त्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल लेक्चर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सो एकदम परफेक्ट लेक्चर आहे. कुठेच जायची गरज पडणार नाही. डायरेक्ट जाऊन इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, परचेस करा. शंका वाटली तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. चला, वन बाय वन आपण बघूया. ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात कधी आली आहे? कालच अनाऊन्स झाली जाहिरात. बघा, फॉर्म भरण्याची डेट कधीपासून आहे ते पण तुम्हाला सांगतो. बघा, ही पिंपरी चिंचवडची जाहिरात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक दिलाय आणि यामध्ये त्यांनी गट ड चं कोणतं पद भरलं जाणार आहे, तर गट ड चं अग्निशमन विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्युअर हे पद गट ड चं आहे. ही पद भरती होणार आहे आणि यासाठी आचारसंहिता 16/3/2024 सकाळ, लोकमत, पुढार या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आचारसंहितेपूर्वीच केलेली. बघा, 16/3 ला ही जाहिरात आलेली आहे. सो ही जाहिरात जरी आली आहे म्हणजेच हे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे. एक्झामची डेट पण ते देणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या, एक्झामची डेट त्यांनी कन्फर्म नाही दिली, पण फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. म्हणजे आचारसंहितेपूर्वी आलेली हे त्यांनी नोट केलं इथे. बघा, या जाहिरातीमध्ये आरक्षण निहाय सगळी पदसंख्या, अर्थ, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. कुठे भेटेल जाहिरात तुम्हाला बघायला? तर pcmcindia.gov.in याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे 26 तारखेपासून. झाली म्हणजे ही सुरुवात होणार आहे. 26 तारखेपासून फॉर्म भरायची सुरुवात आहे आणि लास्ट डेट आहे 17 मे पर्यंत. 17 मे पर्यंत फॉर्म भरायचे. आता यामध्ये तुम्हाला जो ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र जे येणार आहे ते ऑनलाईन परीक्षेच्या एक्झामच्या 7 दिवस आधी येणार आहे. सो आता तुम्हाला ते मिळणार नाही. एक्झामची डेट पण आता मिळणार नाही, 7 दिवस अगोदर. तरी पण ही एक्झाम कधी होऊ शकते? साधारणतः जून जुलैमध्ये ही एक्झाम होऊ शकते. मॅक्सिमम चान्सेस आहेत जुलैमध्ये. सो 2 महिने तुम्हाला वेळ मिळणार आहे. जुलैमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस किंवा जून मध्ये पण चान्सेस आहेत. सो लगेच अभ्यासाला लागा. नसेल लागला अभ्यासाला तर लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून सुरुवात करा, कारण सिलेबस समजता 2 महिने निघून जातात. सो आमची टीम पूर्ण याच्यावरती गेली कित्येक महिन्यापासून याच्यावर अभ्यास करून ही व्हिडिओ बनलेले आहे आपले. सो ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. डायरेक्ट जाऊन परचेस करा आणि टेक्निकलचा एकदम जबरदस्त अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला करता येणार आहे. अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये किंवा या बॅच मध्ये मिळणार आहे. ऑनलाईन परीक्षेचं ठिकाण, दिनांक तुम्हाला याच वेबसाईटला मिळणार आहे. आता यासाठी ही बॅच तुम्हाला म्हटलं बघा, मी आता रोहन वाघमारे सर तुम्हाला टेक्निकल शिकवणार आहे, जे की 40 मार्कासाठी येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची कॉम्पिटिशन तिथेच आहे, कारण उरलेला जो सिलेबस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, सब्जेक्ट सांगणार आहे, मराठी, इंग्लिश आणि जीके जीएस हे सगळ्यांचं जवळपास या वर्षभरात चांगला अभ्यास करून झालाय. मोस्टली प्रॉब्लेम मुलांना येणार तो म्हणजे टेक्निकल मध्ये. आणि टेक्निकलचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला कुठेच बॅच मिळणार नाही, मला माहिती आहे. हे मार्गदर्शन तुम्हाला कुठेच मिळणार पण नाही, जे की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरतीच अवेलेबल आहे. सो आपल्याला रोहन वाघमारे सर ऑलरेडी सिलेक्टेड आहे, ऑलरेडी जॉब करता येते आणि हा अनुभव त्यांच्या पाठीमागे, टॉपर होते ते, त्यांचंच लेक्चर तुम्हाला इथे बघायला. युट्यूबला पण लेक्चर टाकलं, एकदा बघून घ्या. आणि ही पूर्ण टीमचे बाकीचे जीके जीएस मराठी इंग्लिशचे लेक्चर इथे असणार आहे. मी स्वतः पण या बॅचमध्ये असणार. रेकॉर्डेड बॅच असणार तुम्हाला. अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्युअर गट ड ची रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड होईल. किती वेळेस पाहू शकता तुम्ही. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, प्रॅक्टिस टेस्ट आहे, परीक्षाभिमुख मार्गदर्शन आहे. फीज फक्त 1999 प्लस जीएसटी आहे. सो फार कमी फीमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. आता माहिती घेऊयात थोडक्यात. इथे पदसंख्या जर बघितल्या तर 150 पदसंख्या, टोटल 150 जागांसाठीची ऍड आहे. त्यानुसार तुम्ही जर बघितलं एससीच्या जागा बघा किती आहे, 20 जागा आहे. एसटीच्या जागा 10 आहेत. विजेच्या जागा 4 आहेत. एनटी ब च्या 4 आहेत. एनटी सी च्या 4 आहेत. एनटी डी च्या 3 आहेत. एसबीसी 3 पद आहेत. ओबीसीच्या 29 जागा आहे. ईडब्ल्यूएस च्या 15 जागा आहे. आणि आता नवीन आलेलं एससीबीसी साठी सुद्धा 15 जागा, दोघांना 10% आरक्षण आहे. आणि खुला प्रवर्गाच्या 43 जागा आहे.
टोटल यांची जर बेरीज केली तर ह्या जागा आहेत 150. आता यामध्ये समांतर आरक्षण पण आहे. समांतर आरक्षण कुणाला कोणाला देते बघा, सर्वसाधारण ज्याला आपण जनरल म्हणतो, मेल फिमेल सगळ्यांसाठी ज्या जागा असणार आहे. त्यानंतर तुम्ही त्या कॅटेगरीनुसार बघा, महिलांसाठीच्या ह्या जागा आहे. माजी सैनिकांना 15% रिझर्वेशन नुसार ह्या जागा, माजी सैनिक सुद्धा फॉर्म भरू शकतात, लक्षात घ्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना 5% जागा आहे, भूकंपग्रस्तांना 5% जागा आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट मिळत असेल, काढलं असेल भूकंपग्रस्त सर्टिफिकेट, प्रकल्प सर्टिफिकेट तुमच्या कोणाच्या नावाचं असेल तरी वापरू शकतात. सो तुमचा कट ऑफ फार कमी लागतो, लक्षात घ्या. फॉर्म भरायला विसरू नका. माजी सैनिकांचा कट ऑफ सुद्धा खूप कमी लागणार इथे. खेळाडू 5%, होमगार्ड 5%. होमगार्ड आणि अनाथ यांना मात्र एकूण जागेच्या अगेन्स्ट जागा आहेत. होमगार्डला 8 जागा, अनाथांना 2 जागा. टोटल 150च्या अगेन्स्ट ह्या जागा आहे. ह्या 150 मध्ये ऍड आहेत का? नाही. खेळाडूंना 5% जागा आहे. खेळाडू सुद्धा खूप चांगली संधी बघा. खूप कमी विद्यार्थी पात्रतेमध्ये आढळणार आहे. पात्रता मी सांगतोय तुम्हाला, पात्रतेचे विद्यार्थी आढळत नाही. तुम्ही जर असाल पात्र तर फॉर्म भरून टाका. त्यानंतर एकूण जर बघितले तर 150 मुलांसाठीचा, 150 जागेंसाठीचा हा अर्ज आहे. यामध्ये पात्रतेमध्ये, आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या, कारण बरेच विद्यार्थी ते पात्र नाही, पात्रतेमध्ये बरेच विद्यार्थी कमी आहेत. म्हणून मी सांगतो जे पात्र आहेत त्यांनी फॉर्म भरा, कारण तुमचा नंबर 100% लागणार आहे. आपल्याला काय काय निकष लक्षात घ्या. पदनाम आणि वेतन श्रेणी बघितलं तर त्याचं नाव आहे अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्यूअर म्हणतो आपण. वेतन श्रेणी S6 आहे. साधारणतः 19,900 पासून 63,200, साधारणतः 35,000 पर्यंत सॅलरी तुमच्या सुरुवातीला मिळेल आणि सॅलरी तुम्हाला वाढत वाढत जाऊन 63,000 पर्यंत सॅलरी आहे. आणि इतर भत्ते पण तुम्हाला इथे ऍड असतात. ही PCMC कडनं तुम्हाला इतर ज्या स्कीम असतात त्या पण तुम्हाला मिळणार आहे. आता शैक्षणिक पात्रता काय, अर्हता काय? माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजे 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा तुमचा लागेल. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा लागेल. आता हाच मुद्दा सगळ्यांसाठी थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. ज्यांचा हे 6 महिन्यांचा हा कोर्स झालेला असेल, तर आपण काय म्हणतो, ज्या कोर्सला अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम 6 महिन्याचा कोर्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, फॉर्म भरून टाका. कारण बरेच विद्यार्थी याच्यामध्ये हा अभ्यासक्रम नसलेले असतील तर फॉर्म भरू शकत नाही. तिसरा मुद्दा, तुमचं कम्प्युटर संगणक अर्हता लागेल, म्हणजे MSIT उत्तीर्ण असावं लागेल. MSIT ला ऑप्शन CCC पण आहे, किंवा कम्प्युटरचे जे कोर्सेस आहे MSIT ला ऑप्शन भरपूर आहे. माझ्या याच्यावरती व्हिडिओ आहेत बघा. तुमचं MSITच नाही, MSIT ला ऑप्शन भरपूर सारे कोर्सेस आहेत. तुमचं 11वी-12वीला IT चा एखादा विषय असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर तुम्ही जर इंजिनिअरिंग मध्ये सर्व्हिस केली असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. सो त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तो एकदा बघा. ते जर असेल तुमच्याकडे नॉलेज तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर टेक्निकल टायपिंगचे सर्टिफिकेट जर असेल 6 महिन्याच्या कोर्सवाले तरी तुम्हाला याची गरज पडत नाही. टायपिंग जर असेल तरी चालतं. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, म्हणजे काय, 10वीला तुम्हाला मराठी असणं गरजेचं आहे. जर मराठी नसेल तर सिंपल आहे, एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट घेऊन जायचा आणि तुमचे HOD असतात मराठी डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडनं फिलअप करून घ्यायचा. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुम्हाला नंतर सांगतो. शारीरिक पात्रतेमध्ये बघा, तुमची शारीरिक पात्रता लागणार आहे. म्हणजे काय लागणार आहे, उंची लागेल 165 सेंटीमीटर, छाती साधारणतः 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. आता या शारीरिक निकषाबद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला. याचा सेपरेट पॉईंट मी तुम्हाला दाखवतो, तो नंतर सांगतो. आता यामध्ये वयोमर्यादा पण आहे. खुल्यांसाठी 30 वर्षापेक्षा अधिक, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्ष 30 पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवाराचे 33 पेक्षा अधिक नसावे. आता वयोमर्यादेचा पण सेपरेट टॉपिक आहे, तो पण मी तुम्हाला सेपरेट सांगतो. किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेले सेवा प्रवेश नियम लागू होतील. ओके, आता ह्या 2 मुद्द्यावर तुम्हाला मी घेऊन जातो पुढे. ही शैक्षणिक पात्रता पाहिली. आता वयोमर्यादा बघा कशी आहे. वयोमर्यादा तुमची कमीत कमी 18 वर्ष लागेल. मॅक्सिमम बघा, ओपन जर असाल तुम्ही तर ओपन कॅटेगरीचं वय लागते 30 पर्यंत आणि कॅटेगरीचे उमेदवार लागतात 33 वर्षापर्यंत. आता त्यामध्ये खेळाडू जर तुम्ही असाल तर खेळाडूंसाठी बघा, ओपनचे 43 वर्षापर्यंत आहे, कॅटेगरी सुद्धा 43 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर ओपन साठी 45 आहे आणि मागास वर्गांसाठी 45 आहे. म्हणजे माजी सैनिक प्रकल्प भूकंपग्रस्त तुम्ही असाल तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे, फॉर्म भरून टाका. त्याचबरोबर ही वयाची मर्यादा लक्षात घेऊन फॉर्म भरायला पाहिजे तुम्ही. पुढचा मुद्दा शारीरिक पात्रता. तुम्हाला आत्ताच बोललो शारीरिक पात्रतेचे निकष आहे. त्यामध्ये बघा, पुरुषांसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे. काय आहे वेगळे बघा. पहिला मुद्दा आहे उंची. पुरुषांची उंची 165 सेंटीमीटर लागेल, म्हणजे साधारणतः 5.5 फूट लागणार, 165 सेंटीमीटर. आणि महिलांची 162 सेंटीमीटर लागणार, फक्त 3 सेंटीमीटर कमी अनुवानी लागेल. वजन 50 किलोग्राम पर्यंत असावं, 50 किलोग्राम पर्यंत असावं. मुलींची सुद्धा 50 किलोग्राम पर्यंत असायला पाहिजे. छाती जर बघितली
तर न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, हे निकष महिलांसाठी नाहीये. दृष्टी जर बघितली तर सामान्य वर्णांधता आजारपणापासून मुक्त असावा, म्हणजे वर्णांधता आजार तुम्हाला नसावा. रंग आंधळेपणा थोडक्यात म्हणजे आपण त्याला सेम मुलींसाठी लागू आहे. ठेवण जर बघितली शरीराची तर उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा दोन्ही ठिकाणी, कारण तुम्हाला रेस्क्यू आहे, अग्निशमन दलामध्ये काम करायचं तुम्हाला, सो तुम्ही शारीरिकदृष्ट्या एकदम चपळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. आता पुढे परीक्षा पद्धत जर बघितली तर कशी आहे, पहिल्यांदा बघा ऑनलाईन एक्झाम तुमची होणार आहे. ऑनलाईन एक्झाम आता कोण घेणार आहे, TCS की IBPS त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही आहे, सो ते नंतर मी मला कळवतो. ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुम्हाला 100 मार्कांसाठी 100 प्रश्नांची ऑनलाईन एक्झाम आहे. आणि मग शारीरिक पात्रतेचे निकष तुम्हाला मी आता सांगितलेले 5 निकष ते बघितले जातील. आणि नंतर मैदानी चाचणी तुमची होणार आहे 100 मार्कांसाठी मैदानी चाचणी आहे. मुलांसाठी 5, मुलांसाठी 6 निकष आहे. त्याच्यामध्ये पुढे कसे निकष ते पण मी तुम्हाला सांगतो. मैदानी चाचणी कशी असणार ते पण सांगतो. कागदपत्र तपासणी, आता फॉर्म भरताना कागदपत्र जी माहिती तुम्ही भरता ती सगळे कागदपत्र लागणार आहे, म्हणजे कागदपत्र तपासणी त्याच्यावर सेपरेट मी बोलतो. अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. अडचण येणारच नाही, इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर आहे. इग्नाइटची पूर्ण टीम मला प्रॉपर गाईड करते. तुम्ही इथून मागचा अनुभव तुमच्याकडे असेल किंवा युट्यूबला तुम्ही लेक्चर बघा, ही टीम एकदम प्रॉपर अभ्यास करून तुमच्या समोर लेक्चर घेत असते. सो लक्षात घ्या, याचा फायदा तुम्हाला होईल झालेला आहे. आमचे रिझल्टच बोलतात. तलाठी भरती आहे, आरोग्य भरती आहे, झेडपी भरती आहे, नगरपालिका भरती आहे, हे सगळ्या भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सिलेक्ट झाले, कारण प्रॉपर देण्याचं काम आम्ही करतो. कारण सिलेबस आणि PYQ हे 2 मुद्दे लक्षात घेऊनच आम्ही सगळं लेक्चर अरेंज करतो. असो लक्षात घ्या वेटेजनुसार. आता पुढे जाऊया. लेखी परीक्षा जी आहे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, आणि ऑनलाईन परीक्षा होत असताना स्वरूप कसं असणार आहे थोडक्यात लक्षात घ्या. साधारणतः या पदासाठी विषय बघा, मराठी 15 प्रश्न आहे, इंग्रजी 15 प्रश्न आहे, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आहे, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आहे. म्हणजे जर बघितले तर 60 प्रश्न तुमचे हे असणार आहे. टोटल 60 प्रश्न असणार आहे, 60 गुणांसाठी आहे. आता यामध्ये दर्जा जर बघितला, इथे 10वीचा मुलगा परीक्षा देणार लक्षात घ्या. मग माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जानुसार म्हणजे 10वीच्या दर्जानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे. सो अभ्यास मात्र काय अवघड राहणार नाहीये, आम्ही शिकवणार आहे तो फक्त प्रॉपर. आम्ही जे टॉपिक जो विषय शिकवतो ना तो विषय प्रॉपर करा, तुम्ही तेवढंच करा प्रॉपर, बाकी काही करायची गरज पडणार नाही. एकदम प्रॉपर करा. इथून पाठीमागचा अनुभव हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आला कुठून, तर हा अनुभव आम्ही घेतलाय पाठीमागच्या वर्षामध्ये किंवा पाठीमागच्या अनेक वर्षापासून हा अनुभव आमच्याकडे की परफेक्ट दिल्यानंतर परफेक्ट सक्सेस होणार. तुम्ही बघा लक्षात घ्या. त्यानंतर माध्यम जर बघितलं क्वेश्चन पेपरचं दोन्ही पण आहे, मराठी पण असणार, इंग्लिश पण, दोन्ही माध्यममध्ये. लँग्वेजचे पेपर फक्त मराठी इंग्लिश, बाकी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असणार, काही प्रॉब्लेम नाहीये. 2 तास कालावधी पेपरला, पण त्याच्यामध्ये हे 60 प्रश्न झाले, अजून 40 प्रश्न कशावर आहे, अग्निशमन संबंधित. तुम्हाला मगाशी म्हटलं मी टेक्निकलचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, आणि इथे तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. त्यासाठी वाघमारे सरांचं लेक्चर ऑलमोस्ट एकदम परफेक्ट आहे, काहीच करायची गरज नाही तुम्हाला. अग्निशमन परीक्षण पाठ्यक्रम दर्जा समान असणार आहे, जे 6 महिन्याचं तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहे. 60 प्रश्न 40 प्रश्न 40 मार्कांसाठी. टोटल बघितले तर 100 क्वेश्चन असणार आहे, 100 मार्कांसाठी असणार आहे. आणि वेळ किती तुम्हाला 120 मिनिट, म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ, 2 तास वेळ तुम्हाला. आणि ही पूर्ण क्वेश्चन पेपर MCQ आहे. आता निगेटिव्ह मार्किंग बद्दल यांनी याच्यात काहीच दिलेलं नाहीये, सो दिलेलं नाही याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग नसावं, कारण इथे वाचलं इथे असं कुठेच काही मेन्शन केलं नाहीये, सो नसावं. जर असेल तसं अवांतर माहिती मी तुम्हाला नक्की काढून देतो, पण सध्या या ऍड मध्ये असं काही नाहीये, म्हणजे नसावं कदाचित. ओके, म्हणून पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची ते पण मी सेपरेट लेक्चर घेईल. निगेटिव्ह नाहीये मग कशी काळजी घ्यायची सांगतो तुम्हाला. आता एकूण टप्पे जर बघितले तर 2 टप्पे, लेखी परीक्षा 100 गुणांची, शारीरिक चाचणी 100 गुणांची. ही झाली लेखी परीक्षा. आता याचा अभ्यासक्रम सरळ लेवलला जो होता ना 10वीच्या लेवलचा तोच अभ्यासक्रम आहे. टेक्निकलचा अभ्यासक्रमाचा सेपरेट लेक्चर युट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल आहे, तो एवढा बघून घ्या, दॅट्स इट. आता राहिलं शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी कशी असते, जिला आपण मैदानी चाचणी म्हणतो. त्यामध्ये बघा, म्हणजे आता ही मैदानी चाचणी होण्याच्या अगोदर ना तुमची शारीरिक चाचणी केली जाते, शारीरिक पात्रता म्हणतो आपण त्याला, जे 5 निकष तुम्हाला उंची असेल, वजन असेल, नंतर छाती असेल, हे बघितलं जातं. त्यात जर तुम्ही पात्र असाल तर मग तुमची मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीमध्ये बघा, पुरुषांसाठी वेगळे निकष, स्त्रियांसाठी सुद्धा वेगळे निकष. काय निकष वेगळे, पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 30 गुण आहे. जमिनीपासून 33 फूट उंचीवर खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरायचंय. आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल, वरती असेल तर तिथून तुम्हाला चढायचं पण उतरायचं पण, दोघं ठिकाणी बघा 20-20 गुण आहे. 800 मीटर मुलींसाठी 30 गुण आहे.
त्यानंतर 50 किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घ्यायची कारण रेस्क्यू टीम तुमची अग्निशमन पुढे जाळपोळ झाली तर एखादा जखमी झाला त्याला उचलून घेऊन जावं लागतं. मग 50 किलोचा एखादा मानवीय प्रतिकृतीची खांद्यावर घेऊन तुम्हाला 60 मीटर पर्यंत 60 मीटर पर्यंत धावायचंय 20 गुणे पुरुषांसाठी. त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढायचंय आणि खाली उतरायचंय 20 गुणे. पुलअप्स काढायचे 20 तुम्हाला 10 गुणे असे 100 गुण पुरुषांसाठी. मुलींसाठी 800 मीटर धावणे 30 आणि तुम्हाला शिडीवरनं चढून जायचंय वरती 20 गुण. 40 किलोमीटरची मानवीय प्रतिकृती तुम्हाला सुद्धा खांद्यावर उचलायची 40 किलोग्रामची 20 मार्कासाठी आहे. आता तुम्हाला हे निकष 3 एक्स्ट्रा इथे जे नाही आहेत. गोळा फेक तुम्हाला 10 मार्क आहे, लांब उडीला 10 मार्क आहे आणि पुशअप त्याला 10 मार्क. इथे पुलअप्स आहे, इथे पुशअप आहे बघा 10 मार्क असे 100 मार्क महिलांसाठी असणार आहे. म्हणजे पहिला टप्पा लेखी, दुसरा टप्पा तुमचा शारीरिक तपासणी, तिसरा टप्पा आहे तुमचा मैदानी चाचणी आणि यानंतर होणार तुमचं डीव्ही. आता निवड प्रक्रिया जी होणार ती कशी होणार? तुमची इंटरव्ह्यू असणार आहे का? इंटरव्ह्यू नसणार आहे. पण निवड प्रक्रिया होत असताना इथे बघा एक मुद्दा सांगितलाय, गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या 50% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तुम्हाला जे मार्क पडतात, फॉर एक्झाम्पल तुमची लेखी परीक्षा झाली आहे 100 प्रश्नांची आणि मौखिक 100 क्वेश्चन 100 मार्कांची. 100 मार्कांची काय आहे तुमची ऑनलाईन परीक्षा झाली, लेखी परीक्षा झाली आणि 100 मार्कांची कोणती परीक्षा झाली? 100 मार्कांची मैदानी परीक्षा झाली, मैदानी. बरोबर आहे. मग यामध्ये पहिली ही एक्झाम होणार आहे, तुम्हाला 45% कमीत कमी मार्क पडले पाहिजे, म्हणजे 45 मार्क पडले पाहिजे इथे. तर तुमचा विचार कुठे केला जाणार आहे? पुढच्या टप्प्यावरती मैदानीसाठी. आणि मैदानीसाठी सुद्धा तुम्हाला 45 मार्क पडले पाहिजे. तर तुमचा विचार केला जाणार आहे काय? निवड यादीसाठी. निवड यादीमध्ये विचार केला जाईल, निवडलं जाईल का नाही, मग मेरिट लागेल आणि मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो हे मुद्दे खूप महत्वाचे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला असेल, तुम्हाला समजलं असेल की तुम्ही ह्या एक्झामला क्रॅक करू शकता की नाही. घाबरू नका, कॉन्फिडन्स देण्याचं काम मी करत. तुम्हाला आमची टीम तुमच्या बरोबर असणार आहे. इग्नाइटची टीम तुम्हाला एकदम प्रॉपर गाईड करेल, कुठेच जायची गरज तुम्हाला पडणार नाही. सो या संदर्भात परीक्षा शुल्क जर बघितलं तर उमेदवारांना, मागासवर्गीय उमेदवार असेल तर 900 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1000 शुल्क आहे. विशेष म्हणजे माजी सैनिकांना शुल्क माफ राहणार आहे. सो तुम्हाला फ्री मध्ये आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कुठे भरायचा फॉर्म? सुरुवातीला मी वेबसाईट तुम्हाला सांगितली, इथे पण सांगतो बघा, pcmcindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला विशेष माहिती भरायची. फॉर्म भरत असताना याच्याबद्दलचा व्हिडिओ पण मी तुम्हाला देतो, फॉर्म कसा भरायचा आहे. वेळ आहे आपल्याकडे, पुष्कळ वेळ आहे. सो 2-4 दिवसामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग फॉर्म भरा. पण संधी असेल तर संधीचं सोनं करा, कारण ह्या वर्षभरात ऍड खूप कमी येण्याचे चान्सेस आहेत, जास्त ऍड नसणार आहे. ज्या पण येतील त्यामध्ये संधी शोधा आणि एक जागा आपली राखून ठेवा, एक पद घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बरोबर मार्गदर्शक म्हणून इग्नाइट अकॅडमी उभी आहे. कधीही काही अडचण आली तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, त्या नंबरला कॉल करा किंवा मी तुम्हाला इथे पण नंबर दाखवतो, हा नंबर यांना कॉल करा. तुम्हाला मदत वाटली तर सांगा नक्की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि या संदर्भातली बॅच पण आपण अनाऊन्स केली आहे. महाराष्ट्रात मला वाटतं याची बॅच फक्त इग्नाइट अकॅडमी घेऊ शकते, कारण तेवढी पॉवरफुल टीम आणि तेवढं टेक्निकलचं नॉलेज असणारी टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे भेटणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता. PDF स्वरूपात नोट्सचे प्रॅक्टिस टेस्ट आहे, परीक्षा अभिमुख मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून काही प्रश्न असले कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न मांडा. हा व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.